शेतकऱ्याचा कणा कसा मोडला याबद्दलची जाणीव असणारे, आपल्या प्रखर लेखणीतून प्रकट करणारे हे सगळे लोक आहेत. मी आत्ता अध्यक्ष जयश्राव मोहिते यांच्या परवानगीने चर्चासत्राचा आरंभ करतो आणि सगळ्यात प्रथम मी आमंत्रित करतो दिव्य मराठीचे मुख्य संपादक संजय आवटे यांनी या परिसंवादाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या परिसंवादासाठी माझ्यासोबत विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. खरं म्हणजे जेव्हा कार्यक्रम पत्रिका माझ्याकडे आली तेव्हा विषयाच्या शीर्षकाची शब्दसंख्या आणि वक्त्यांची संख्या बघून हा परिसंवाद आहे की आंदोलन आहे असा प्रश्न मला पडला. आणि माझी इच्छा एवढीच होती की व्यासपीठावर जेवढे वक्ते आहेत त्याहून किमान अधिक श्रोते पुढे असले पाहिजेत. तर तसं चित्र आहे, त्यामुळे मला आनंद आहे. कृषी कायद्यांच्या अनुषंगानं शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात साहित्य संमेलनात तरी चर्चा होते आहे याचा मला जास्त आनंद आहे. कारण कृषी कायदे मंजूर होताना चर्चा झाली नाही, कृषी कायदे मागे घेताना चर्चा झाली नाही, पण त्यानंतर या संमेलनामध्ये तरी चर्चा होते आहे. हे फार चांगली गोष्ट आहे. आपण सगळेजण सध्या चर्चा न करण्याच्या मूडमध्ये आणि मोडमध्ये आहोत. चर्चा करायचीच नाही. नरके सर फक्त मन की बात करायची, त्यामुळे चर्चा करायची नाही अशा मूडमध्ये आपण असल्यामुळे सगळ्यांनी फक्त होय म्हणायचं. अशा होयबांची संख्या सध्या फार वाढत चाललेली आहे. जे नाही म्हणतात ते देशद्रोही आणि जे होय म्हणतात ते देशभक्त अशी नवी व्याख्या आहे. मग या होयबांना कधी कंगना राणावत म्हणतात, या होयबांना कधी विक्रम गोखले म्हणतात, या होयबांना कधी अर्णब गोस्वामी म्हणतात. पण एकूण मी नेहमी असं म्हणत असतो की लष्करी तोयबापेक्षा लष्करी होयबा जास्त भयंकर आहे, जास्त घातक आहे. असे लष्करी होयबा सध्या देशामध्ये सगळीकडे सर्वदूर सगळ्याच क्षेत्रांमध्ये तयार झालेले असताना ही चर्चा करणं जास्त महत्त्वाचं यासाठी आहे कारण बाकी सगळे होय म्हणत असताना कोणीतरी नाही म्हटलं, कोणीतरी नकार दिला आणि तो नकार अशा पद्धतीनं दिला की शेवटी राजसत्तेला सुद्धा माघार घ्यावी लागली. हे जास्त महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अवतरण मला आठवतं. संसदेमध्ये राज्यघटना सादर करत असताना 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब असं म्हणाले होते की समजा तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा तो मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण माझ्या विरोधातला मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी, अशी मांडणी बाबासाहेबांनी केली होती. पण या देशामध्ये मात्र आज वेगळा विचार मांडायचा नाही, वेगळी भूमिका घ्यायची नाही आणि जे कोणी वेगळी भूमिका घेतील देशद्रोही म्हणायचं त्यांना. अशा प्रकारे एकूण सगळं असताना या आंदोलनाकडे आणि या सगळ्या गोष्टींकडे फार गंभीरपणे वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे ज्यांनी वेगळा मुद्दा मांडला त्यांचं काय झालं आपण बघितलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने काय झालं हेही आपण पाहिलंय. पण अगदी त्यापूर्वी वेगळा विचार मांडला म्हणून दाभोलकरांचा खून होतो, गौरी लंकेशचा खून होतो. या सगळ्या अनुषंगाने हे सगळं होत असताना नकार देण्याची हिंमत ज्या शेतकऱ्यांनी दाखवली आणि गंमत अशी की ती हिंमत जेव्हा त्यांनी दाखवली तेव्हा त्यांच्या वाट्याला काय आलं, तारेचं कुंपण घातलं गेलं, त्यांच्या रस्त्यामध्ये वाटेमध्ये खिळे टाकले गेले, अनेकांना गुन्हेगार केलं गेलं, दहशतवादी ठरवलं गेलं जणू काही. असं सगळं असताना सुद्धा शेतकरी मागं हटला नाही. शेतकऱ्यांनी आपले मुद्दे जे आहेत ते मांडले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळालेला विजय जास्त महत्त्वाचा आहे. कौतिकराव ठाले पाटलांनी जेव्हा मला फोन केला होता की या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे तेव्हा साहित्य संमेलनाला
कोरोनाच्या पूर्वीची गोष्ट होती, या नंतरच्या लॉकडाऊनच्या पूर्वीची, तेव्हा हा विजय आणखी मिळायचा होता. आजही आंदोलन थांबलेलं नाहीये, आंदोलन संपलेलं नाही, आंदोलन सुरूच आहे. पण मुद्दा असा की ज्या प्रकारचं यश या आंदोलनाला मिळालं त्याची काही महत्त्वाची कारणं आणि महत्त्वाच्या गोष्टी मला फार आज सांगाव्याशा वाटतात. सगळ्यात मोठी अडचण अशी झालेली आहे, आपण असं बघतो की शेतकऱ्यांचे प्रश्न हे फक्त शेतकऱ्यांचेच प्रश्न उरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशिवाय, शेतकऱ्यांशिवाय अन्य कोणाला त्याचं काही देणं घेणं नसतं. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, मग बाकीच्याने त्यामध्ये पडायचं कशाला? मला असं वाटतं की या आंदोलनाचं वेगळेपण असं होतं, उत्तर प्रदेशमधला शेतकरी होता, हरियाणातला शेतकरी होता, पंजाबमधला शेतकरी होता, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे पंजाबचा. जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक राज्य उभं राहतं तेव्हा राजसत्तेला माघार घ्यावीच लागते, याचा पुरावा या आंदोलनानं आपल्याला दिलेला आहे. अदरवाईज काय होतं की शेतकऱ्यांचं राजकारण उभं राहत नाही. सगळ्यात मोठी अडचण ती आहे की शेतकऱ्यांचं राजकारण उभं राहत नाही. शेतकऱ्यांचं राजकारण उभं करायचं असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांची वोट बँक तयार करावी लागेल आणि ज्याच्या आधारे निवडणुकीवर परिणाम करता येईल अशा प्रकारे शेतकऱ्यांचं राजकारण विकसित करण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. पंजाबमध्ये काय घडलं? पंजाबमध्ये जेव्हा कृषी विधेयकांच्या अनुषंगानं आंदोलनं सुरू झाली तेव्हा शिरोमणी अकाली दलाला सरकारमधून बाहेर पडावं लागलं. नंतर एनडीएमधून बाहेर पडावं लागलं, कारण त्यांना माहिती होतं की आपण जर सरकारमधून बाहेर पडलो नाही, आपण एनडीएमधून बाहेर पडलो नाही, कृषी कायदे करणाऱ्या सरकारच्या आणि एनडीए सोबत आपण असू तर लोक आपल्याला माफ करणार नाहीत, लोक आपल्याला उभं करणार नाहीत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडली, पण काँग्रेस सोडल्यानंतर भाजपशी सलगी करताना त्यांना ही पूर्वअट फार महत्त्वाची वाटली की काही झालं तरी पहिल्यांदा तुम्हाला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. मला असं वाटतं की ही जी गंमत आहे या गोष्टीच्या अनुषंगाने जास्त विचार केला पाहिजे की या पद्धतीनं जेव्हा शेतकरी आंदोलन उभं राहिलं ते एका पूर्ण राज्याचं झालं, ती वोट बँक म्हणून विकसित झालं आणि त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की हा परिणाम जो काही आहे तो झाला. बरं, हा काही हे आजच घडते असं नाही. हेमंत टकले, जर पूर्ण इतिहास तुम्ही बघितला, महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह केला होता. चंपारण्य सत्याग्रह हा कुठला सत्याग्रह होता? हा सत्याग्रह होता शेतकऱ्यांचा सत्याग्रह होता. शेतकऱ्यांचा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला आणि हा सत्याग्रह सुरू असताना सुद्धा, हे आंदोलन सुरू असताना सुद्धा गांधीवादी मार्गानेच हे आंदोलन सुरू होतं. हे जास्त महत्त्वाचं आहे. तो सत्याग्रहच होता. शेवटी तुम्ही कितीही काही करा, गांधी आडवा येतो. गांधी आडवा येतो आणि गांधींच्या मार्गाने जे शेतकरी जातात त्यांना विजय मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मुद्दा असतो तुमच्या कमिटमेंटचा, तुमच्या निष्ठेचा, तुमच्या खात्रीचा. गंमत अशी आहे की मुळामध्ये या प्रकारचा आत्मविश्वास जो शेतकऱ्यांचा होता आणि ज्या पद्धतीने शेतकरी लढत राहिला, झुंजत राहिला आणि हे सांगत राहिला की आम्ही गांधींच्या मार्गाने झुंजतो आहोत, हे सगळं होत असताना मला शल्य याचं आहे की या सगळ्या लष्करी होयबाच्या यादीमध्ये कोण कोण होतं? माध्यम होतं. कोण होतं? लेखक, कलावंत आणि साहित्यिक होते. जे लेखक, कलावंत आणि साहित्यिक ज्यांनी खरं म्हणजे या भवतालाला प्रश्न विचारला पाहिजे, या व्यवस्थेला जाब विचारला पाहिजे, ते सगळे काय करत होते? सगळे साहित्यिक काय करत होते? लेखक, कवी काय करत होते? महाराष्ट्रामध्ये तर हा प्रश्न मला सातत्याने पडत असतो. आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतोय, आंदोलनं उभी आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पण कुठलाही साहित्यिक, लेखक, कलावंत त्याच्या विरोधामध्ये बोलतो आहे, भूमिका मांडतोय असं दिसत नाही. आजही साहित्यिकांना रस आहे नव्या पुरस्कारांमध्ये, साहित्यिकांना रस आहे महामंडळांमध्ये, सरकारी समित्यांमध्ये आणि सरकारी कमिट्यांमध्ये, पण त्यांना या प्रश्नावर भूमिका घ्यावी असं वाटत नाही. लेखक आणि कलावंतांचं, कवींचं मौन या विषयावर मुद्दाम बोललं पाहिजे. मला पाकिस्तानमधल्या एका कवीची कविता आठवते आणि पाकिस्तानमधल्या कवीची कविता मुद्दाम सांगतोय कारण पाकिस्तानमध्ये कवी पण आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. तो कवी असं म्हणतो, माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, लष्कर काय करत होतं? तो पुढे असं म्हणतो, माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, पोलीस काय करत होते? आणि त्या पुढे तो असं म्हणतो की माझ्या शहरामध्ये लेखक, कवी असताना दंगल उसळलीच कशी? लेखकांचं आणि कवींचं हे काम आहे की त्यांनी या पद्धतीनं त्यांची भूमिका बजावली पाहिजे, पण प्रत्यक्षात मात्र लेखक, कवींचं मौन या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं बोलायचंच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे शेतकऱ्यांचं आंदोलनच काय, सगळ्याच प्रश्नांची, सगळीच आंदोलनं फार मोठ्या प्रमाणात आहेत,
मी सुरुवातीलाच बोलतो, त्यामुळे बीज भाषणासारखं जरा बाकीचे काही मुद्दामच मांडतो. शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने बोललं जाईलच, पण एकूणच शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित यांचं या सगळ्या संदर्भामध्ये काय स्थान असणार आहे याच्या अनुषंगाने बोललं पाहिजे. आणि विशेषतः श्रीमंत सर, कोरोनाच्या नंतर तर हा पेच सगळ्यात मोठा आहे, तो भयंकर वाढणार आहे. कोरोनाच्या नंतर या सर्वसामान्य माणसांचं काय होणार आहे, कारण डिजिटल डिव्हाइड नावाची गोष्ट इतकी वाढत जाणार आहे. मला आठवतं जेव्हा पहिला लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा स्थलांतरित मजुरांचे तांडेच्या तांडे निघालेले होते. त्यातला एक तांडा असाच आमच्या औरंगाबाद जवळच्या करमाड जवळ आला आणि धावत्या रेल्वेखाली ते 16 मजूर मृत्युमुखी पडले. त्यानंतर तो फोटो माझ्याकडे आला, तो भयंकर फोटो होता. सगळे संपादक इथे बसले, त्यांना माहिती आहे की अशा प्रकारचे फोटो निवडणं हे किती कष्टाचं आणि क्लेशकारक काम असतं. त्या फोटोमध्ये ती 16 प्रेतं होती आणि त्या शेजारी भाकरी पडलेली होती. एकीकडे आम्ही झूम मीटिंग करत होतो, आम्ही गुगल मीटवर मीटिंग्स करत होतो, आणि त्यावेळी जेव्हा हे सगळं हा फोटो माझ्या समोर आला, आमच्या काही उपसंपादकांचं म्हणणं असं होतं की सर, हा फोटो वापरायला नको, हा विचलित करणारा फोटो आहे. वास्तव कितीही भयंकर असलं तरी वास्तव मांडलं पाहिजे. आम्ही तो पूर्ण पानभर फोटो छापला आणि त्या फोटोच्या शेजारी मी एक कॅप्शन लिहिली होती. ती साधारणपणे कवितेसारखी होती. त्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील आक्रसलेली प्रेतं आणि त्याच्या शेजारी सापडेल निवर्तलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळाची सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढतील. या प्रकारे बरं गंमत अशी, दुर्दैव असं की जेव्हा हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित झाला तेव्हा संसदेमध्ये स्थलांतरित मजुरांची आकडेवारीच नव्हती. किती लोक मृत्युमुखी पडले याचा आकडाच नव्हता. एरवी डेटा इज फ्युएल, डेटा इज पॉवर असं म्हणणाऱ्या सरकारकडे मात्र याचा डेटा नव्हता. या स्थलांतरित मजुरांचं काय झालं हे कोणालाच माहिती नव्हतं. मला असं वाटतं की अशा वेळी आपल्याला हा संघर्ष करायचा, अशा वेळी साहित्यिक कलावंत मुख गिळून बसले, अशा वेळी सेलिब्रिटी मुख गिळून बसले, अशा वेळी कोणीच काही बोललं नाही, तर याचं होणार काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पंजाबमध्ये हे घडलं याचं कारण पंजाबमधले लेखक पण उभे राहिले, पंजाबमध्ये सेलिब्रिटी पण उभे राहिले. पंजाबनं राज्य म्हणून हे आंदोलन ओन केलं की आमचं आंदोलन आहे. महाराष्ट्रामध्ये अशी आंदोलनं अनेक झालेली आहेत, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मध्यमवर्गाचं काही पडलेलं नसतं. कुठली तरी कर्जमाफी जाहीर होते, कर्जमुक्ती जाहीर होते, पण आम्ही जेव्हा बातम्या केल्या तेव्हा क्रॉप लोन मिळणं ही मुळात किती कठीण गोष्ट आहे हे आमच्या लक्षात आलं. ज्याला कर्जच मिळत नाही, क्रॉप लोन मिळत नाही, त्याला कर्जमुक्तीसाठी आणि कर्जमाफीसाठी मात्र राजकीय स्तरावर फार मोठ्या बातम्या होतात. पण पुढे काय? आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा ही आंदोलनं सर्वसामान्य माणसांची आपली होत नाहीत, जेव्हा लेखक कवी त्यामध्ये भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत काही होणार नाही. काळ इतका कठीण आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या अनुषंगाने आपण बोलत असतो, हे मुद्दाम नोंदवलं पाहिजे. केरळमध्ये कायटेक्स नावाची कंपनी आहे. केरळ हा नरके सर साम्यवाद्यांचा गड आहे. भालेराव सर ऐका, की साम्यवाद्यांचा गड आहे केरळ, तिथे कायटेक्स नावाची कॉर्पोरेट कंपनी आहे. त्या कॉर्पोरेट कंपनीनं गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि आता या कंपनीला येणारी लोकसभा लढवायची आहे. मला हे कळत नाही की पूर्वी फक्त आपण असं म्हणत होतो की ईस्ट इंडिया कंपनी गेली, पण नवी ईस्ट इंडिया कंपनी येते आहे, त्यासोबत समोर येते आहे. आणि या ईस्ट इंडिया कंपनीसाठी त्या कंपनीच्या भक्ष्यस्थानी शेतकऱ्याला दिलं जात आहे. हे सगळ्यात वाईट आहे. जे कृषी कायदे झाले त्याबद्दल मी तपशिलात बोलत नाही, एवढ्या कमी वेळामध्ये ते शक्य नाही. पण माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये शेतकरी कायदे झाले ते या मुठभर धनाढ्यांच्या हितासाठी. शेतीचं खाजगीकरण करायचं आणि धनदांडग्यांच्या भक्ष्यस्थानी शेतीला द्यायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि तेवढ्यासाठी हे केलं गेलं. ईस्ट इंडिया कंपनी आपल्या समोर आलेली असताना स्वातंत्र्याची लढाई कशी लढायची याच्याबद्दल मात्र आपल्या समोर कुठली जाणीव नाही. काय पद्धतीनं नक्की हे लढायचं याचं आपल्याला भान नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचं आंदोलन आणि त्यानंतर जे काही घडलं, जी माघार घ्यावी लागली उद्दाम राजसत्तेला, या सगळ्यामध्ये 3 गोष्टी अगदी स्पष्ट झालेल्या आहेत. पहिला मुद्दा असा की तुम्ही जर नकार दिलात, ठामपणे नकार दिला, ठामपणे व्यवस्थेला प्रश्न विचारले, तर निश्चितपणे उत्तरं मिळू शकतात, निश्चितपणे तुम्ही व्यवस्थेचा पराभव करू शकता. जेव्हा महात्मा गांधी चंपारण्य सत्याग्रह करत होते
तेव्हा रागसत्ता जुलमी होती, पण तिच्याकडे किमान विवेक शाबूत होता. शेतकरी आंदोलनाच्या या शेतकऱ्यांच्या समोर रागसत्ता जुलमी तर आहेच, पण तिनं विवेकही हरवलेला आहे. अशा वेळी जे आंदोलन सुरू आहे, अशा वेळी जे आंदोलन ज्या पद्धतीनं केलं, त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही नकार देऊ शकता. दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये या कुठल्याही गोष्टीचं राजकारण विकसित करता येणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण राजकीय भूमिका घेतल्याशिवाय, राजकीय मांडणी केल्याशिवाय तुम्हाला अभ्युदयाची आशा नाही. याचं राजकारण विकसित करता आलं पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा त्याहून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा लेखक, कलावंत आणि समाजातले सगळे घटक ही भूमिका ओन करतात, ही भूमिका आमची आहे असं मानतात, तेव्हा खरं म्हणजे कुठल्याही आंदोलनाला यश निश्चितपणे मिळू शकतं असं मला वाटतं. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं हे 2-3 मुद्दे मांडत असताना, समारोप करताना मला एवढं सांगायचं आहे, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आपण बोलतो आहोत. साहित्यिकांनी, कलावंतांनी व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे जास्त महत्त्वाचं आहे. माध्यमांची आणि व्यवस्थेची पार्टनरशिप जुनी आहे. एक लक्षात घ्या की बेमुरवतखोर उद्योजक, बेताल माध्यम आणि विखारी राजकीय नेते यांचा नेक्सस आहे. आणि म्हणून मी जे मागे म्हटलं होतं की माध्यमांचं अर्नबायझेशन होत आहे, सगळ्यात मोठी चिंता आहे. माध्यम जागा केलं पाहिजे, पण माध्यम भूल देत आहेत, अॅनेस्थेशिया देत आहेत. माध्यमांनी अॅनेस्थेशिया द्यायचा, माध्यमांनी भूल द्यायची आणि मग व्यवस्थेनं ऑपरेशन फत्ते करायचं, असा हा डाव आहे. अशा वेळी माध्यम या सुरामध्ये बोलत आहेत, त्यामुळे माध्यमांकडनं अपेक्षा करणं फार अवघड झालेलं आहे. कारण ज्या माध्यमांनी तबलिगींनी भारतामध्ये कोरोना आणला अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट केलं होतं, त्या माध्यमांकडनं फार वेगळी अपेक्षा करणं गैर आहे. पण तरी सुद्धा माध्यम या प्रकारे काम करतायत. साहित्यिक आणि कलावंत भूमिकाच घेत नाहीत, तरी सुद्धा आमचा शेतकरी उभा राहतो. अरे ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के, बिन मांगे कुछ भी यहाँ मिलता नहीं ये जानकर, अब लड़ाई लड़ रहे हैं लोग मेरे गाव के, ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के. अशा पद्धतीने ही मशाल घेऊन शेतकरी निघाले. मला दुःख एवढंच आहे की ही मशाल माझ्या लेखकांच्या, कलावंतांच्या आणि पत्रकारांच्या हातात मात्र नाही. याचं शल्य नोंदवतो आणि थांबतो. या परिसंवादासाठी आवश्यक असणारी बैठक संजय तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडली. आणि लेखक, कलावंत आणि माध्यम यांच्याबद्दलचे आपले विचार सगळ्यांनाच अंतर्मुख होऊन बघायला लागेल अशा पद्धतीचे आपण व्यक्त केलेत. यानंतर